हॅलो फ्रेंड, घरोघरी मातीच्या चुली यामध्ये आज आपले स्वागत आहे. जानकीला सारंग म्हणत आहे, मला इथून लवकरात लवकर बाहेर काढ. तेव्हा ऐश्वर्याला डाऊट आहे की गुन्हेगार समोरच आहे आणि हे सर्व शर्वरीने केले आहे. तेव्हा सारंग म्हणतो, शरुताई कसे काय आपल्या नवऱ्याला मारेल? तुम्ही माझ्या शंका घेता. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून शर्वरीने स्वतःच्याच नवऱ्याची डेड बॉडी आपल्या अंगणामध्ये पुरली. ऐश्वर्या म्हणते, कोणी करो अथवा न करो हे सर्व शर्वरीनेच केले आहे. आठव जानकी, शर्वरी आणि राहुलचे नाते, त्या दोघांना एकमेकांना भेटणे, रात्री जानकीच्या मनामध्ये गोंधळ उडाला आहे आणि आपण राहुलला स्वतःशीच बोलत आहे. पैसे चोरणे याचा संबंध एकमेकाशी शर्वरीने केलं असेल. जानकीला शक्य नाहीये. शर्वरी वंश आपल्या नवऱ्यावर किती प्रेम होतं त्यांचं. कॉन्स्टेबल येऊन हे असं सर्वांना कसं ओरडते. करतील त्या? तिला वाटते ऐश्वर्याचं डोकं भलतीकडे चालले आहे. कुठली बायको स्वतःच्याच नवऱ्याला मारेल? हा तिढा लवकरात लवकर सुटू दे देवा. इथे सौमित्राच्या मनात येत आहे की हे सर्व ऐश्वर्यानेच केले आहे. तिचा भूतकाळ बघता हे लक्षात येत आहे. तेव्हा अवंतिका त्याला समजावून सांगत आहे, हे सर्व ऐश्वर्याने नाही केले. सौमित्र म्हणत आहे, ऐश्वर्यामुळे माझा भाऊ तुरुंगात आहे आणि म्हणून मी फक्त सारंगच्याच बाजूने केस लढणार. तर अवंतिका म्हणते, ठीक आहे, मी ऐश्वर्या बाजूने केस लढणार. शर्वरी रूममध्ये एकटी बसली असताना राहुल खिडकीतून उडी मारून येतो. तेव्हा शर्वरी विचारते, एवढ्या रात्री का तू इथे आला आहेस? इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि घरी काय झाले आहे ते त्याला सर्व सांगते. इथे जानकीची रात्रीची झोप उडाली आहे. जानकीला आवाज येतो म्हणून जानकी, शर्वरी वंशसोबत कोण आहे असं तिला वाटतं, म्हणून ते त्यांच्या रूमच्या बाहेर जाते आणि आत कोण आहे याचा कानोसा घेते. तेव्हा तिला आतून दोघांचे बोलणे ऐकते की त्या दोघांमधला काटा आता कायमचा निघून गेला, हे तिला ऐकायला येतं. हे आपल्या फायद्याचे झाले. जानकी म्हणते, काटा? कोणता काटा? हे काय ऐकते मी? तेव्हा अवंतिका तिथे येते आणि जानकी वहिनी, हे काय ऐकत आहात? तेव्हा जानकी म्हणते, शर्वरीच्या रूममधून पुरुषाचा आवाज येत आहे आणि मला वाटतं तो राहुल आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तू हे खरं बोलतेस? हो, चला बघूया. शर्वरी वंशच्या रूममध्ये जातात सगळे बघायला. तेव्हा तिथे राहुल नसतो. शर्वरी ऋषिकेशला सांगते, मला रात्रीची झोप लागत नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, त्रास करून घेऊ नकोस, आराम कर. इकडे जानकी ऋषिकेशला हर तऱ्हेने समजून सांगत असते, पण ऋषिकेश काय विश्वास ठेवायला तयार नाही.